नमस्कार मित्रांनो, आज आपल्या डीपीवरचा फ्यूज गेलेला आहे. तर आज आम्ही निघालो डीपीवरती फ्यूज टाकायला. शेतकऱ्याला म्हणजे खूप कष्ट करायला लागतात. डीपीवरच्या फ्यूजपासून रात्रीच्या रानात अंधारात पाणी देण्यापर्यंत शेतकऱ्याचं काम असते. म्हणजे खूप वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्याची. तुम्हाला पुढं गेल्यावर दाखवीन मी काय डीपीची परिस्थिती आहे. आमच्या खूप बिकट अशी अवस्था आहे डीपीची. आणि आता त्या डीपीवर चाललेलो आहे मी फ्यूज टाकण्यासाठी. ते डीपी जर बघितली तर तुम्ही म्हणता की कसं काय चालू आहे या डीपीवर. सगळं ना तिथं फ्यूज आहे ना तिथं काय वायर आहे, सगळं जळलेलं आहे. शेतकऱ्यांकडे सरकार लक्ष देत नाही मित्रांनो. आता आपण डीपीकडे जात आहे. बघा, हा आपला गहू आहे शेतकऱ्यांनो. मित्रांनो कसा आहे गहू मित्रांनो. चांगला आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करा. शेतकऱ्याची व्यथा ही शेतकरी समजू शकतो मित्रांनो. आता आपण चाललेलो आहे आपल्या डीपीकडे जायचंय मित्रांनो. आपल्या शेतीतून ही वाट आहे डीपीकडे जाण्यासाठी. गहू कसा खूप अडचणीत ही आमची डीपी आहे. तर डीपीसाठी आम्ही आता फ्यूज टाकण्यासाठी चाललेलो आहे मित्रांनो. बघा कशा अडचणीमधून अडचणीमध्ये डीपी आहे. सरकारला या लोकांचं आणि शेतकऱ्यांचं काही देणं घेणं नाही आहे. दिवसातून 5 ते 6 वेळा डीपीचा फ्यूज जातो. शेतकरी मेला तरी चालेल, सरकारला काही घेणं देणं नाही आहे. आणि मित्रांनो तुम्ही जर डीपीची अवस्था बघितली ना तर तुम्ही सांगता की कोणत्या पण बंद झाली काय ना इंग्रजांच्या काळातली डीपी आहे का असं तुम्ही बोलता शेतकऱ्यांनो. एकदम म्हणजे खराब झालेली अवस्था आहे डीपीची. बघा 2 मिनिटं शेतकऱ्यांनो. बघा आता ना डीपी आवाज येते ना काय. डीपी पूर्णपणे खराब झालेली आहे. बघा शेतकऱ्यांनो काय अवस्था आहे या डीपीची. काहीच नाही या डीपी मध्ये राहिलेलं. बघा तर हे चेक करत आहोत डीपी मधून आहे का. एकदम सर्व म्हणजे जीवावर खेळणं म्हणतात ना ते या डीपीवर चालू आहे शेतकऱ्यांनो. सरकारला काही देणं घेणं नाही आहे. आता फ्यूज आहे का नाही चेक करण्यासाठी हात लावून बघायला लागते. आता दुसरा माणूस येऊन तो पण चेक करणार आहे ते. बघा झाड काय ते गोट आहे का जळून नका लाकूड विवर लाकूड. हां मोडलं वगैरे तिला आधीच काय नाही रे. ठोकून इकडे वाकला पाहिजे म्हणजे जागा तिथं पाणी खाली नाही एवढं बी नाही गरम. आम्ही गेलो बसून घरी. मग काय तुमच्या तिथे गेला होता जेम. आता फ्यूज बसून झालेला आहे मित्रांनो. कसा तरी फ्यूज बसवलेला आहे. म्हणजे तार ते अडकून दिलेली आहे. त्या फ्यूजचं काहीच नाही बसवण्यासारखं. तुटलेली आहे एक साईडची कडी, त्याच्यामध्ये त्याला हाणून बसवलेलं आहे. आता माघारी चाललो मोटर चालू करायला. हे सगळे शेतकरी आलेले आहेत. बघा मित्रांनो एवढं शेतकरी इतकं कष्ट करायला लागते शेतकऱ्यांना. आता माघारी घराच्या दिशेने मोटर चालू करण्यासाठी चाललेलं आहे. विहिरीला पाणी आहे पण लाईट नाही. हा प्रॉब्लेम आहे मित्रांनो. बघा आता चाललेलं आहे घराच्या दिशेने. बघू मोटर चालू करून होती का. आता मोटर चालू करून पुन्हा एकदा किती वेळ लाईट टिकते हे पण सांगता येत नाही मित्रांनो. पडतान
खूप अडचण आहे मित्रांनो. बघा आता ते आजोबा पडले असते, पण काय करणार, शेतकऱ्यांना कष्ट आणि जीव उधार ठेवून असं जगायला लागते मित्रांनो. खूप अवघड परिस्थिती आहे. हा मग काय, अरे मग त्यासाठी तर मी सकाळी सकाळी चाललो ना. मला माहित होतं की कालचं जर नसतं चाललं तर म्हणलं आता कोणाला तरी घेऊन करायला लागणार आहे. हो सगळं आपलं जाईल ना. मित्रांनो परत आता डीपीवर आलेलं आहे. आता परत लाईट गेलेली आहे. बघूया काय झालं आहे. तर एक जण म्हणला जंप गेला आहे तिथं. आता अजून नवीन 2 शेतकरी आणलेले आहेत. तर तो जंप टाकण्यासाठी आम्ही आलेलो आहे. त्यासाठी पोलवर चढणार आहे एक जण. डीपीचे फ्यूज काढून एक जण पोलवर चढून ते जंप टाकणार आहे मित्रांनो. बघूया आता काय, म्हणजे शेतकऱ्यांना काय काय करायला लागेल ना हे सांगता येत नाही मित्रांनो. मग अशी फ्यूज गेला होता, आता जंप गेला आहे. जंप म्हणजे एका तारावरून दुसऱ्या ताराला कनेक्शन देण्यासाठी जी एक तार टाकलेली असती ॲल्युमिनियमची, त्याला जंप म्हणतात मित्रांनो. आता तो जंप गेलेला आहे. जंप टाकण्यासाठी फ्यूज काढून टाकतोय आता, फ्यूजच्या तारा. आणि मित्र वर चढवलेला आहे अजून एक दुसरा. बघा मित्रांनो कसं हालत आहे शेतकऱ्याची. बघा कसं वर चढलेला आहे एक जण शेतकऱ्यांचा मुलगा. ही अशी रोज कसं शेतकऱ्याला करायला लागत आहे. जंप टाकायला लागत आहे, वर चढायचं खाली उतरायचं. आणि ह्याला कुठंच महावितरणची कुठंच मदत मिळत नाही आहे. फोन केला तर येतो म्हणतो, 2 ते 3 तास येतच नाही मित्रांनो. बघा कशी परिस्थिती आहे. हळूहळू